स्वित्झर्लंडला केलं होतं आणि एक लक्झमबर्गलाच केलं होतं. पण आत्ता आम्ही कॅम्पिंगसाठी आलो आहोत फ्रान्सला. आणि नॉर्मली तुम्ही बघितलं होतं का आम्ही पिच घेऊन आम्ही टेंट बांधलं होतं. पण नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे फ्रायडे आणि उद्या आहे मनोजचा बर्थडे. तर मनोजच्या बर्थडे निमित्त आम्ही छोटीशी ट्रिप प्लॅन केलेली आहे. खूप इंटरेस्टिंग आहे आणि आम्ही चाललो आहोत आता फ्रान्सला. तर दरवेळेस वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ट्रिप करत असतो आणि जेव्हा सुट्ट्या लागतात, आता पुढचा जो आठवडा आहे सोमवार ते रविवार आणि हे परत सॅटर्डे संडे उद्याचे, तर हे सगळे सुट्टीचे दिवस आहे. तर सुट्टी असली नाही इथे तर तुम्हाला माहिती आहे आम्ही छोटी मोठी अशी ट्रिप करत असतो. 3 आठवड्यापूर्वी आम्ही ना ब्लॅक फॉरेस्टला गेलो होतो आणि आत्ता मनोजचा बर्थडे आहे म्हणून त्या निमित्ताने आम्ही ही ट्रिप प्लॅन केलेली आहे. खूप मस्त मजा करणार आहोत, धमाल करणार आहोत. 3-4 दिवस आम्ही तिथे असणार आहोत आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काल बघितलं तुम्ही, इतकी गडबड चालू होती सकाळपासूनच. आम्ही लगबगीमध्ये ना एवढं बिझी आहोत ना, सगळे सामान वगैरे जेवढं पण सामान आहे ते सगळं आम्ही बॅगमध्ये ठेवलेलं आहे. आता ट्रॅव्हल करायचं आहे, 2.5-3 तास लागणार आहे. तरी पण अर्धा तासानं थांबावं लागतंच कुठे ना कुठे. नॉर्मल मी आता रेडी झालेली आहे आणि ही माझी बॅग. तर चला आता आम्ही निघतो आणि हा जो प्रवास असणार आहे किंवा आम्ही कुठे थांबणार आहोत हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार. आता आम्ही निघालो आणि सर्वात अगोदर परिबेलाला आम्ही पिक करणार आहे. त्याचं कारण हे का आज फ्रायडे आहे आणि हाफ डे स्कूल असते आणि आता तर जायचंच आहे फिरायला, तर स्कूल कशाला उगाच मिस करायची नाही का. आणि तसं पण हाफ डे स्कूल आहे. तर त्यामुळे मग विचार केला का त्यांना आहे ना घरी नाही ठेवायचं, कारण की तसं पण उशिरा निघायचं आहे आपल्याला. काय एवढं काय सकाळी निघायचं नाही 7-8 वाजता. आणि आता वाजलेले आहे 11:15. स्कूलला पोहोचेपर्यंत तर 5-7-8 मिनटं लागतातच. आणि तिथून मला केकसुद्धा घ्यायचा आहे. तर मी काल ऑर्डर दिला होता केक, तर आज मिळून जाईल. ते एक चांगली गोष्ट आहे. सगळ्या वस्तू पण घेतलेल्या आहे. परिबेलाला जस्ट पिक केलं आणि समोरच बेकरी आहे, तर तिथून मी आता हा केक घेतलेला आहे. चला आता स्कूलच्या पार्किंग एरियामध्येच आहोत आम्ही. परिबेलाला केलं आहे पिक इथे बघा. आता त्यांना भूक लागलेली आहे थोडी आणि मी कॅरी केलेलं आहे जेवण, कारण की स्कूलमध्ये लंच असतं पण ते खूप लवकर होतं आणि व्हेजिटेरियन ऑप्शन थोडे कमी असतात. आता परी व्हेजिटेरियन आहे तुम्हाला माहिती आहे आणि बेला नॉन व्हेजिटेरियन आहे. स्कूलमध्ये कसं चिकन वगैरे असतं, फिश असतं, तर बेला खाते पण परीला खूप कमी ऑप्शन्स असतात. मग कधी पास्ता, स्पॅगेटी, परत मग फ्रूट्स वगैरे असतात ते खाते. पण मग डिपेंड्स, आता तिला आवडलं तर मी ती बऱ्यापैकी जेवण करते, नाही आवडलं एवढं तर मग ती एवढं काही खात नाही. त्यामुळे मग आज लक्षात आलं तिला भूक लागली, म्हटलं आपण थोडं पुढे थांबू आणि मग मी तुम्हाला जेवायला देते. आणि आता आज आपलं लंच नव्हतं मम्मा, फ्रायडे. परीला आज फ्रायडेला लंच नसतं. इथे मेन्शन करायचंच राहून गेलं, ट्यूजडेला आणि फ्रायडेला लंच नसतो परीला. त्याचं कारण हे का हाफ डे स्कूल असते त्यामुळे. आता 3 वाजता दाखवत आहे आम्ही पोचतोय आणि 157 किलोमीटर आहे तिथे पोचायला. 1 वाजलेला आहे आता. मॅकडॉनल्ड्समध्ये थांबलो आम्ही आणि परिबेलाने डोसे खाल्ले होते आणि आता परत भूक लागली तर आम्ही ते थांबलो. आणि परीने बुबाटी घेतलेली आहे, तिला आता सध्या खूपच आवडते. तर मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल आम्ही मॉलला गेलो होतो तेव्हा बुबाटी परीने आणि बेलाने घेतली होती. त्यानंतर इथे फ्रेंच फ्राईज आहे आणि बेलाचं इथे आहे चिकन. बेला चिकन बर्गर आलं तुझं. बेलाला परीला बर्गर नाही खायचं आहे म्हणून परीने घेतली फ्रेंच फ्राईज. हँडवॉश केले तू? आम्ही परत निघालो आणि पोचायला अजून आम्हाला 30 मिनटं बाकी आहे. मॅकडॉनल्ड्सला थांबलो होतो तुम्ही बघितलं आणि आजचं जे टेम्परेचर आहे 32 डिग्रीज आहे. म्हणजे इथलं सगळ्यात जास्त टेम्परेचर मोस्टली 32-33च असतं. 35ला खूप रेअरली जातं पण मोस्टली एवढंच राहतं. आणि नेक्स्ट वीक म्हणजे नेक्स्ट मंडेला तर अजून जास्त टेम्परेचर असणार आहे. पण हा सॅटर्डे संडे आणि नेक्स्ट वीक एकदम चांगलं वातावरण आहे. आणि जेव्हा आम्ही चाललो आहे ना तर आजूबाजूला आहे ना असं जंगल तर आहे, शेती आहे
भारी वाटतं ना ही ग्रीनरी बघायला. आता म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर आता 4 मिनिटात आम्ही पोहोचत आहोत आणि हे 3.5 तास कसे निघून गेले आम्हाला कळालं नाही. थांबत थांबत आलो होतो. खूप सुंदर टाउन आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि हे टाउन आपल्याला दिसतं, हे फिरण्यासारखं आहे टाउन. हे बघा इथले जे घर, तुम्हाला अगोदर आम्ही ब्लॅक फॉरेस्टला गेलो होतो ना, तर तिथे पण अशी डिझाईन होती नाही का. पण आपण हो एकदम असा दगडी रस्ता आहे. आणि आपण आहोत आता फ्रान्समध्ये. आणि फ्रान्समध्ये, जर्मनी, म्हणजे सगळ्या ठिकाणी असे छोटे छोटे टाउन आहे आणि सुंदर सुंदर टाउन आहे. आणि हे असे टाउन बघायलाच आहे ना खूप जास्त गर्दी होते. इथे मस्त आपण वॉक करायला येऊ शकतो. किती सुंदर, जवळच आहे, 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बघा घरं आहे ऍक्च्युली ही. काय रेस्टॉरंट सुद्धा आहे, घरं आहे. मागे बेकरी होती, हॉटेल पण आहे. ब्लू कलरचे डिझाईन. ऍक्च्युली असं असेल ना तर एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं. इथे बघा असं घरं आहे, पण ते त्यांची डिझाईन पण अशी थोडीशी अशी सिमिलरच आहे. पण हे जुनं घर आहे एकदम. हे बघा जुने घर, सुंदर आहे टाउन. आपण पोहोचलो आहोत आणि इतकं सुंदर सुंदर आहे ना, बघण्यासारखं आहे. आपण पहिले काय करू, रिसेप्शनला जाऊन ना चेक करून घेऊ सगळं. हो चालेल, त्याच्यानंतर सामानाचं बघूया. ओके ना. ओके, आम्ही पोचलो आहोत आणि ही पूर्ण जी प्रॉपर्टी आहे फॉरेस्टमध्ये आहे, पण वाईल्ड फॉरेस्ट नाही आहे. इथे तुम्ही वॉक करू शकता. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे, म्हणूनच आम्ही डिसाईड केलं का इथे येऊ. आणि आपण कॅम्पिंग करणार आहोत, पण ही वेगळी कॅम्पिंग असणार आहे. पण अगोदर आम्ही रिसेप्शन आहे ना तिथे चाललो आहोत. आणि बेला बाकीचे आहे ना सगळं. बेला चल, बेला नंतर खेळ चल. आज मी स्कूलमध्ये ना एक AI जॉब इंटरव्ह्यू बघत होते. मी स्लो असं क्लास. हो, पार्क पण आहे परिबिलासाठी एकदम छान. ही कॅम्पिंग साईट आहे. आपले जे शालेट आहे ते या साईडला आहे. 27 ना. हो, आणि खूप सुंदर आहे. हे जे आहेत ना हे बीचेस आहेत. हो, हे बीचेस आहे आणि कॅरावन वगैरे इथे आहे या साईडला. आणि इथे वुडन शॅलेट पण आहे. बघा इथे टेंट बांधलेला आहे आणि वुडन शॅलेट पण आहे. तुम्ही आता तिकडेच आहे ना. हो, तुम्हाला माहिती आहे आम्हाला कॅम्पिंग करायला आवडतं. 2 वर्षापूर्वी पण कॅम्पिंग केलं होतं आम्ही, आणि 3 वर्षापूर्वीसुद्धा कॅम्पिंग केलं होतं. स्वित्झर्लंडला केलं होतं आणि एक लक्झमबर्गलाच केलं होतं. पण आत्ता आम्ही कॅम्पिंगसाठी आलो आहोत फ्रान्सला. आणि नॉर्मली तुम्ही बघितलं होतं का आम्ही पिच घेऊन आम्ही टेंट बांधलं होतं, पण यावेळेस आम्हाला टेंटमध्ये राहायचं नव्हतं. इवन आम्हाला कॅरेवनमध्ये सुद्धा राहायचं नव्हतं. आम्हाला राहायचं होतं वुडन शॅलेटमध्ये. आणि हे आहे आमचं वुडन शॅलेट. आणि हां, इथे ना खूप सुंदर सुंदर आहे ना वुडन शॅलेट आहे, कॅरेवन आहे. परत असं लोक पिच घेऊन टेंट बांधतात, ते तर तुम्हाला माहिती आहे, ते 2 वर्षापूर्वी आपण केलं. पण आम्हाला वुडन शॅलेटमध्ये राहायची खूप इच्छा होती आणि कॅम्पिंगचा हा एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा होता. 3 दिवस 3 नाईट्स 4 डेज आम्ही इथे असणार आहोत. आणि आज आहे फ्रायडे, तर चला पटकन तुम्हाला टूर देते. हो, 3 डेज ग. आणि आम्हाला सामान पण आणायचं आहे आणि इतकं पीसफुल आहे. आज गाडीतनं सामान आणायचं. हो, गाडीतनं सामान आणायचं आहे. लोक एकदम रिलॅक्स करत आहे. आणि इथे बघा आपला डायनिंग टेबल आहे बाहेर. आणि इथे असं उभं राहून असं व्ह्यू बघू शकतो. आणि समोर पण बघा या साईडला मी पुन्हा वुडन शॅलेट आहे. आणि समोर बघा लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड पण त्यांनी बनवलेलं आहे. आणि इथून एंट्री आहे, तुम्हाला दाखवते. तर हा आहे छोटासा असा वुडन शॅलेट मधला लिव्हिंग रूम. आणि इथे बघा हा छोटासा डायनिंग टेबल आहे राऊंड मधला. हो, आणि छोटासा सोफा आहे. डिशवॉशर. थांब बाबू 1 मिनिट. आणि त्यानंतर मग इथे किचन आहे, पूर्ण किचनचा सेटअप आहे. हे बघा इथे भांडी क्लीन करण्यासाठी पण लिक्विड आहे, काही स्पून्स आहे. आणि इथे आहे हॉट प्लेट, मायक्रोवेव्ह सगळं आहे. इथे अवन पण आहे. आणि इथे बघा इथे सगळ्या वस्तू दिलेल्या आहे त्यांनी. बघा काही क्रॉकरीज वगैरे आहेत, कटलरी वगैरे आहे. आणि इथे भांडी वगैरे सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. ते बघूया काय. आणि इथे वॉशिंग मशीन सुद्धा त्यांनी दिले. आणि वॉशिंग मशीन डिशवॉशर
आय डोंट नो. डिशवॉशर. सॉरी डिशवॉशर. मला बाहेरून ते वॉशिंग मशीनच दिसलं. ते डिशवॉशर आहे हे. आणि त्यानंतर इथे आहे फ्रीज आणि प्लेट्स आहे त्याच्यामध्ये प्लेट्स पण आहे. हा क्रॉकरीज दिलेले आहेत. ना? ओके ओके. हो. हा छोटासा टीव्ही पण आहे त्यांनी दिलेला. आणि हा आहे परिबेलाचा रूम. हे बघा असा क्यूटचा छोटा रूम आहे त्यांचा. आणि इथून एक रस्ता आहे तिथे हो बाहेर जाण्याचा. बाहेर जाण्यासाठी. आणि इथे बघा हा शॉवर एरिया आहे. हा पण बरोबर छान असं मोठा स्पेशियस आहे. म्हणजे असं खूप छोटा पण नाही. इथे सिंक आहे आणि इथे आहे कवर. दोन्ही साईड ते दीदीचं हे तुझं. ओके जिथे तुम्ही कारण की ते असं छोटं आहे ना बाबू. ते वुडन शॅलेट थोडस हे असतं ना. आणि त्यानंतर मग त्या साईडला पण एक रूम आहे. तुम्हाला दाखवतो ना. तर इथे स्टूल्स आहेत आणि इथे हा एक बेड आहे बघा. तर इथे ना आपले कपडे वगैरे ठेवायचे असं ना इथे वॉर्डरोब आहे छोटस. थोडं गरम होतं ना पण. गरम होतं. आल्यालाच आम्हाला इतकं गरम व्हायला लागलं कारण की 32-33 डिग्रीज आहे. तिथे पण हा शॉवर एरिया आहे मोठा. चांगलं. त्या साईडला पण आहे आणि या साईडला पण आहे. आणि इतकं गरम व्हायला लागलं नाही. त्याने तुम्हाला माहिती आहे थंडीसाठी ऍक्च्युली वुडन शॅलेट आहे ना बेस्ट असतं. पण आता जस्ट आलोय ना आम्ही यावेळी हे जरा मोकळं वगैरे ठेवलं का मग व्यवस्थित राहील. तर असं आहे हे वुडन शॅलेट. आणि आता सगळं सामान आणतो, गाडी जवळ घेतो, सगळं सामान ठेवतो, थोडंसं रिलॅक्स करतो कारण की आपल्याला बार्बिक्यू सुद्धा करायचा आहे. आणि हे 3 दिवस आपले कॅम्पिंगचे इथे असणार आहे. मस्त आम्ही रिलॅक्स करणार आहोत, एकदम आराम करणार आहोत आणि छान छान व्हिडिओज शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही. तर स्टे ट्यून. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे तुम्हाला, मी दाखवलं आम्ही बार्बिक्यू आणलं होतं, कोल आणला होता आणि विचार केला इथे आल्याच्या नंतर आहे ना मस्त आहे ना बार्बिक्यू करूया. म्हणून मग सकाळी काय केलं, सगळं मॅरिनेशन वगैरे केलं, सगळं मॅरिनेशन करून आम्ही ते सगळं डब्यामध्ये भरलं आणि इथे घेऊन आलो, जेणेकरून मग वेळ आपला वाचणार आणि लगेच सगळी ॲक्टिव्हिटी झाल्याच्या नंतर बार्बिक्यू करू. पण पहिल्यांदा असं झालेलं आहे, मोस्टली कॅम्पिंगमध्ये असं होत नाही, पण इथल्या कॅम्पिंगमध्ये कोलचं बार्बिक्यू अलाउड नाही आहे. म्हणजे कोळशाचं जे असतं ना जिथे आग वगैरे लागणार ना, असं बार्बिक्यू अलाउड नाही आहे. तर त्यामुळे आम्ही काय केलं माहिती का, आम्हाला जसं माहिती पडलं ना तसं ना आम्ही परत मग शॉपमध्ये गेलो आणि हे इलेक्ट्रिक बार्बिक्यू घेऊन आलो. कारण की आता एवढं मॅरिनेशन केलेलं आहे, जर बार्बिक्यू केलं नाही तर ते सगळं फेकावं लागणार आणि खूप मेहनत केलेली आहे. जर बार्बिक्यूचं काही मॅरिनेशन वगैरे केलं नसतं तर मग आम्ही हे इलेक्ट्रिक घ्यायला गेलो नसतो. पण आता ऑप्शन नाही आहे आणि ते फेकूशी पण वाटत नाही कारण की एवढं काल खर्च झाला, एवढं सगळं मेहनत सकाळची, सगळं मॅरिनेशन वगैरे करणं. तर मग म्हटलं इथे कॅम्पिंगमध्ये बार्बिक्यूचं झालं पाहिजे आणि हे यूज होतच असतं. कोलचं असो, इथलं हे असो, तर हे यूज होतच, आता नाही तर नंतर यूज होणारच आहे. तर आम्ही आलो, सामान ठेवून लगेच हे घ्यायला गेलो. आता थोडंसं रिलॅक्स करतो आणि आम्ही जाणार आहोत आता स्विमिंग पूलला. परिबेला सोबत आम्ही मस्त इथे भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे. इथे प्लेग्राऊंड आहे, परत स्विमिंग आहे, सोना आहे, भरपूर ॲक्टिव्हिटीज आहे. तर आता त्यांना घेऊन जाणार आहोत आम्ही थोड्या वेळाने स्विमिंग पूलला आणि ते झाल्याच्या नंतर मग आपण बार्बिक्यू वगैरे करायला सुरुवात करू. बार्बिक्यूची आता आम्ही तयारी करतो. आलो, फ्रेश वगैरे झालो आणि स्विमिंग पूलला गेलो होतो ना, तर एकदम असा जो थकवा होता ना आमचा निघून गेला. आणि हे मी सकाळीच मॅरिनेशन केलं होतं. म्हणजे तिथे येऊन कसं फक्त आपल्याला याच्यामध्ये लावायचं, ग्रिलला लावायचं लगेचच. हे बघा, भरपूर जण याला नॉनव्हेजबद्दल विचारत म्हणजे बोलत होते. काल कमेंट आली मला का तू अधिक महिन्याला नॉनव्हेज खाते. तर काय होतं, प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. मी श्रावण वगैरे पाळते, पण अधिक महिन्याचं एवढं मी काही धरत नाही कारण की तसं पण मी नॉनव्हेज काही खूप जास्त बनवत नाही. 6 महिन्यातनं एकदा, वर्षातनं एकदा असतं. ते पण मी आता बेलासाठी आणलेलं आहे. आणि तसं पण इथे काही खूप वस्तू पण अशा अवेलेबल नाही राहत, असं प्रोटीनसाठी हे येते नाही का. तर त्यामुळे तर मग मी ट्राय करते. आता हे जे मॅरिनेशन करून आणलं होतं ना, तर मला असं वाटतं थोडंसं मीठ कमी आहे. मी हे घेऊन आलेले आहे. इथं पनीर आहे, पनीरचे मोठे मोठे क्यूब्स केलेले आहे. चटणी पण आहे ना, आपली हिरवी जी चटणी आहे ती बनवून आणलेली आहे आणि इथे आहे लिंबू. तर आता इथे ग्रिलला लावलेला आहे आम्ही. गरम झाल्याच्या नंतर मग आपण हे करायला सुरुवात करू बार्बिक्यू. चालू केलंय ना? नाही, अजून एक केलं, मी करतो. हा करा. ठीक. हे जे व्हेजिटेबल्स आहे ना, हे हाफ बॉईल करून आणलेले आहे. हाफ बॉईल म्हणजे 50%, कारण की ग्रिलवर आहे ना चांगले ते झाले पाहिजे, कच्चे नको राहायला. म्हणून हे बघा, हे छोटे पोटॅटो आहे, याला फोकने मी होल्स केले, मॅरिनेशन केले आणि हाफ बॉईल केलेले आहे, म्हणजे छान ग्रिल होतील ते. आता एका याच्यामध्ये मी एक असं म्हणजे बाबू आणि पुसून घे बाबू ते.
आणि हे छान असं मॅरिनेशन झालेलं आहे कारण की दिवसभर होतं ना ते. म्हटलं आता प्लॅन फसला आमचा बार्बिक्यूचा, आम्हाला असं वाटलं, पण आम्ही जवळच होतं शॉप ना, तर तिथे जाऊन घेऊन आलो. ग्रिल गरम झालेले आहे, आता आपण ठेवूया. फास्ट ठेवलेलं आहे आम्ही. हे पण चिमटा. हो, ते पनीरचे पीसेस मी ठेवते अगोदर. हम्म. बरं नको चटणी पडेल. मस्त मस्त आरोमा आला ना. आणि बटाटे ऍक्च्युली ना इतके मस्त लागतात ना. बरं, पनीरचे ठेवून द्यायचे का पहिले? हो, पनीरचे ठेवून. पनीर आणि एक कॉर्नचं पण साईडला ठेवून. कॉर्न पण आहे, भरपूर पनीर आहे. हो आहे ना बाबू, एक एक करून ठेवते मी. नंतर मग शेवटी थोडं चिकनचं साईडला ठेवून द्या. हा, चिकनचं झाल्याच्या नंतर साईडला ठेवलं कारण की पण याच्यामध्ये हे लगेच होतं ना, हो, हे लगेच. चांगलं आहे एवढं. हो बघते मी. हो होते. चटणी पण आहे ना आपल्याकडे. होतंय का? गेला तर एक्साइटेड आहे. कधी होतं चिकन? आता बनवू चिकन. हो, चिकन एवढं झालं का बाबू, लगेच चिकनचं ठेवते. मला तर तिथे कॉर्न ठेवून दिलं असतं आपण. हो ठेवतो ना तुमचं इथं आहे जागा ना. ब्लेस यू. तर अशी असं आपल्या बाजूची दिसते वरतून. मस्त. तर लोक गरम होईल ना बाबू, ते गरम कसं होते? होईल बा, मस्त होते ना. फास्ट केलं ना. हो फायबर ठेवलं आहे. हो. पण याचा कवर याचा मस्तच मिळत. हे ना, हे बघ हे बघ हे बघ. पनीरचं तर लगेच होऊन गेलं. सॉफ्ट आहे ना. ब्लेस यू. आता स्विमिंग पूलवरनं आलो ना. मस्त होते. ते पण सेम पट्टी करायची. ट्राय करू का? नाही बाबू, गरम आहे ना. गरमची तर नाही बाबू ना, नॉर्मल ठीक आहे. मस्त डिझाईन पण आली ना ग्रिलची. पण झाले, आपण मेहनत केली, गेलो एवढं घाई नाही का, तेच ना. ते जास्त इम्पॉर्टंट आहे. याला नाही केलं तू. नाही बाबू, हे ना हे पनीरचं लवकर होतं ना, पोटॅटोचं पण. नाही, हे वाला नाही केलं तू. ते आता जस्ट ठेवलं ना बाबू, ते त्यामुळे. ठीक आहे. चला तुम्ही दोघे बसून घ्या तिथे. चला, हे झालं का मी तुम्हाला सर्व करतो. ओके. मी पाणी वगैरे पाणी, गेलो. हा, आणि लिंबू पण आहे मस्त. चटणी, लिंबू. मस्त आहे बघा. हे समोर असं असा व्ह्यू आहे मस्त. हा. आजूबाजूला एकदम मस्त ग्रीनरी, आणि त्यामध्ये आपली इंडियन फॅमिली फ्रान्समध्ये या वुडन शॅलेटमध्ये बार्बिक्यू करत आहे. भारी वाटतंय ना. आणि हा एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा होता ॲक्च्युली. तर बघा, हे समोर असं आहे. आता माझा टर्न झाला. हे सगळं ठेवलं. आता मनोज बघताय सर्व. आणि आम्ही काय केलं, ते स्टिकमधनं सगळं काढून घेतलं. त्याला मोकंच आहे ना ग्रिल करतं, आणि ते पटकन होतं ॲक्च्युली. ते मोठे पीसेस असल्यामुळे काय झालं, स्टिकवर आहे ना तसं असं ते हाईटला तसं वरच्यावर राहतं नाही का. आणि आम्ही टेस्ट केलं, इतकं भारी लागतं. कसं झाली टेस्ट? पनीरचं मस्त आलं एकदम. ते स्टीम दिसत असेल ना. दिसतंय नाही का. आणि बघा, एक प्लेट तुम्हाला एक कॉलीफ्लॉवर दाखवतो. हो आता चिकन पाहिजे. हो, आता चिकन एवढं झालं का, मी लगेच चिकन ठेवतो. झालंय का मग? हो हो, अजून थोडंसं त्या साईड. हो, मग चिकन एवढं झालं का, पहिला पूर्ण काढलं का मी लगेच चिकन करते तुझं. ओके. तुला पनीर आहे का तू? पनीर आणि कॉलीफ्लॉवर पोटॅटोज आहे बाबू. हा, तोपर्यंत पनीरचं काढून घेऊ आता. हो ठीक आहे. हो, तर अगोदर पनीरचं झालेलं आहे, तर त्यांना म्हटलं गरम आहे तोपर्यंत स्टार्ट करा तुम्ही, म्हणजे एक 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 सर्व करता येईल मला त्यांना. कसं झालं? आवडलं? आवडलं. ते खाऊन बघायचं असतं ते. या दोघी इतक्या दमलेल्या आहे ना स्विमिंग करून. नंतर मग प्लेग्राऊंड समोर आहे तिथे गेल्या. आता संध्याकाळचे वाजलेले आहे 7:45. 7:45. 7:45 मध्ये. एक नंबर झालं. मग थोडं साईडला घेऊन ना, म्हणजे चिकन देऊ. चिकन ठेवलं बाबा. काय पनीर खूप मस्त आलं. मस्त ग्रिल झालं. इतकं फ्लेवरफुल आहे, चटणी, लिंबू वगैरे. बघू काय
आमचं बार्बेक्यू इतकं मस्त झालं ना आणि चिकन पण इतकं मस्त ग्रिल झालं ना. बेलाला भरवते मी. बेला कसं झालं? आवडलं? म्हटलं मीच तिला भरवते. ऍटलीस्ट पोटभर खाईल ती. तिच्या हाताने तिला म्हटलं खा. आणि आधी झोपेत आलेली आहे ती, नाही तर तीच तिचं हाताने जेवण करते. पण आता खायला म्हटलं असतं ना तर तिला असं कंटाळा आला असता. मग अर्धे झोपे त्यापेक्षा म्हटलं मीच तिला खाऊ घालते. झोपायचं आहे ना, खूप दमले काही झोपायचं माझी ते. आणि एकीला झोपच नाहीये. थोडं खाऊन घे थोडस. आता हे काय शेवटचे राहिलेले आहे. हो ना, सगळं संपलं. बार्बेक्यू होतंय. बार्बेक्यू जसं होतंय तसं साईड बाय साईड आमचं ना खाणं पण चालू होतं. आणि बार्बेक्यू मध्ये माहितीये तुम्हाला नाही का, खातच राहतो आपण. हेल्दी खातो. सेम टाइम मध्ये हेवी नाही वाटत. ठीक आहे, पाणी पिऊन घे. जेवण झालं आणि आता आम्ही जस्ट चेक करतोय आपल्या बॅकयार्डमध्ये, फ्रंट यार्डमध्ये खूप सारे ना असे पक्षी येत असतात. तर इतका आवाज येतोय ना म्हणून चेक करताय. आणि कॅमेराज वगैरे लावलेले आहेत त्यामुळे मग कसं आवाज येतोय. हां, बट आवाज येत असलं. आणि कसं संध्याकाळ झाली म्हणजे आता 9 वाजलेले, 9 सव्वा 9 झालेले आहे. उजेड बघा किती आहे. आणि बार्बेक्यू इतकं मस्त झालं ना आणि एवढं आहे का दमलो आम्ही. आणि सगळं पटापटेनं बाहेरचं होतं ना ते सगळं आतमध्ये आणलं आम्ही. आणि बेला तर झोपली. बेला तर खूप झोप येत होती म्हणून तिला मी पटकन भरवलं. आणि व्हिडिओ आता एडिट करायला बसते त्याच्यानंतर मग लवकर झोपते मी. आणि उद्या आहे मनोजचा बर्थडे. 23 मेला मनोजचा बर्थडे असतो. तर छान बर्थडे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. त्यामुळेच आम्ही इथे येण्याचा प्लॅन केला. ते बर्थडेचा जो व्लॉग आहे तो तुम्हाला नंतर बघायला मिळणारच. पण हा ट्रॅव्हलिंगचा प्लस वुडन शॅलेटमध्ये आम्ही थांबलेलो आहोत ते आणि बार्बेक्यू हे सगळं मी यांना व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.